भाजपा थाने जिला ग्रामीण उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल तथा ग्रामस्थ मंडल अध्यक्ष सम्मान्य श्री डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोईर के जन्मदिन के शुभ अवसर पर रहनाल ग्राम पंचायत द्वारा रहनाल ग्राम पंचायत अंतर्गत तथा दिव्यांग निधि अंतर्गत सम्मान्य श्री डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोईर के उपस्थिति में मान्यवरों के करकमलों द्वारा सैकड़ों दिव्यांगों को 30-30 हजार का चेक वितरण किया गया। इस अवसर पर रहनाल ग्राम पंचायत सरपंच श्री प्रताप सेठ पाटिल, टंटा मुक्त अध्यक्ष श्री नामदेव पाटिल, माजी सरपंच राजेंद्र मड़वी, महिला व बाल कल्याण समिति के माजी सभापति श्रीमती सपना राजेंद्र भोईर, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्रीमती ललिता प्रताप पाटिल, पुलिस पाटिल श्री राकेश गायकवाड़, माजी सरपंच हनुमान नाइक, माजी उप सरपंच पंकज पाटिल, जय पाटिल, ग्राम पंचायत सदस्य कौस्तुभ राजेंद्र मड़वी, पंकज नाइक, किरण नाइक, अनंता माली, बलिराम नाइक, अमित पाटिल, ग्राम पंचायत सदस्य प्रथमेश नामदेव पाटिल, ग्राम पंचायत सदस्य दीपक भोईर, माजी सरपंच श्रीमती मनीषा दीपक भोईर, सदस्य माधवी राकेश गायकवाड़, श्रीमती चंदा दीनानाथ सुतार, योजना गणेश कांबले, देवेश राजेंद्र भोईर, ग्राम सेवक गणेश पड़वल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा रहनाल गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने सम्मान्य श्री डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोईर का जन्मदिन केक काटकर भी मनाया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। सर्वप्रथम स्वागत करतो व हा जो 5% अपंग निधी असतो तो अपंग निधी ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या 5% निधीतून आपण या ठिकाणी वितरित केला जातो। या निधीचा आपल्या अपंग बांधवांना काहीतरी चांगला उपयोग व्हावा या उदात्त हेतून या ठिकाणी हा खर्च केला जातो, जेणेकरून त्यांच्या वैयक्तिक काही अडचणी असतील किंवा एखादा व्यवसाय करता असेल, एखादा बिझनेस करता असेल, या सर्व गोष्टींसाठी त्याचा वापर होऊन या ठिकाणी जीवनामध्ये त्याचा उपयोग होतो। तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व उपस्थित अपंग बांधवांचे, त्यांच्या सोबत आलेले सर्व नातेवाईक, कुटुंब यांचं या ठिकाणी मी ग्रामपंचायत प्रांगणाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या ग्रामपंचायतीतर्फे 5% जो अपंग निधी असतो तो आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये त्याचं वाटप करणार आहोत। त्यांच्या या वाढदिवसानिमित्त राहनाल ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला की एक राहनाल ग्रामपंचायतीला मार्गदर्शन तर करतातच, परंतु राहनाल गावच्या विकासासाठी आणि राहनाल गावच्या लोकांसाठी किंवा आजूबाजूच्या परिसरासाठी ते नेहमी धावून येतात आणि अशा आपल्या नेत्याचा वाढदिवस आपण आपल्या जो अपंग निधी आपण 5% देतो तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असा सर्वांमध्ये ठरलं आणि तो दिवस आजचा आहे। खरोखरच आपण असा एक नेता होता की जो शांत, कधी कोणाला उलट बोलत नाही, कोणासाठी ते धावून जातात, कधी त्यांच्याकडे भेदभाव नसतो किंवा ते कधी नकारार्थी असं बोलत नाही की मी आता येणार नाही, उद्या जाऊ। त्यांचं असं असतं की आताचं काम आता लगेच करायचं आणि ते स्वतः फोन करतील आपल्याला जायचं आहे तर आपण जाऊया। आपल्याला ते ग्रामपंचायतीसाठी तर वेळ देतातच। मी तर
ललिता नेहमीच कंप्लेंट करते की दादा बघा त्यांच्या फॅमिलीसाठी किती वेळ देतात, समाज कार्यासाठी वेळ देतात, सर्वच ते मी तिला वेळ कमी देतो म्हणून ती माझ्याकडे कंप्लेंट करते. पण दादांचा स्वभाव असा आहे, दादा कोणाला नाही बोलत नाही आणि माझी सवय थोडी दादाच्या उलटी आहे. पण आज खरोखरच अशा नेत्याचा वाढदिवस या ग्रामपंचायतीमध्ये होतो तर खरोखरच अभिमान वाटतो. कारण ह्या गावचा सरपंच प्रथमतः ते नागरिक, नंतर सरपंच झाले, नंतर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत येऊन जोडी बोलते राजेंद्र मंडळी. मी नेहमी सांगतो की मी रोज बाईक गाडीमध्ये फिरतो तर मला माझे बरेचसे मित्र विचारतात रोज बाईक गाडी म्हणजे कुठली गाडी आहे, तर मी सांगतो राजेंद्र मंडळी. कारण या दोघांच्या नावात आधार असल्यामुळे तो लोगो आहे माझ्या पाठीमागे. तसेच तंटामुक्त अध्यक्ष नामदेव पाटील साहेब देखील ह्या गावाच्या विकासासाठी किंवा आम्ही जे कार्य करतो त्याच्यासाठी पाठिंबा नेहमी देतात. सर्व सहकारी असतील, पोलीस पाटील असतील, अनंत तात्या असतील, पंकज पाटील असतील, तसेच आमचे ग्रामपंचायत सदस्य हे सर्वच ह्या कामासाठी सहकार्य करतात. आणि त्याहून जास्त जाऊन मी सांगेन की राजेंद्र दादाला एखादा आपण काम सांगितला तर ते आपल्याला आठवण करून देतात त्या कामाचं काय झालं. नाहीतर ते कधी जिल्हा परिषद मध्ये किंवा एखाद्या आमदाराकडे, खासदाराकडे समजा एखाद्या निधीचा पाठपुरावा करायचा असेल किंवा आपण केलेला असेल, पत्रव्यवहार केलेला असेल तर ते नेहमीच त्या कामासाठी, त्यांच्या कामासाठी किंवा इतर कोणाच्या कामासाठी किंवा सहकार्याच्या कामासाठी गेले असतील तर ते विचारपूस करतात का हा लेटर तुम्ही दिलेला आहे का, याचा पाठपुरावा केलेला आहे का, कुठपर्यंत आहे, याची विचारपूस राजेंद्र नेहमीच करतात. म्हणून हा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे. कारण या ग्रामपंचायतीने त्यांचा खरोखरच एक अभिमान वाटावा असा उल्लेखनीय कार्य इथे केलेलं आहे. तो मी तुम्हाला आवर्जून सांगेन की राणा ग्रामपंचायतीला जो आता आपल्याला निधी आलेला आहे जवळजवळ 11 करोडाचा निधी हा राजेंद्र मंडळी साहेब आणि नामदेव पाटील साहेब यांनी जल जीवनच्या माध्यमातून इथे खेचून आणलेला आहे. कारण आपल्याला कमी निधी भेटत होता, परंतु ह्या तिघांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या किंवा आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभे राहून तो निधी कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून वाढवून घेतला आणि त्यासाठी आपल्याला यश देखील आलं. आणि आज आपल्या गावात जल जीवनचं काम जवळजवळ 60% पूर्ण झालेलं आहे. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते काम थोडस उशीर आहे. कारण त्यांचे पाईप किंवा इतर साहित्य वेळेवर भेटत नाही. परंतु राजेंद्र नेहमी त्याचा देखील पाठपुरावा करतात. आम्हाला अभिमान वाटतो हे सर्व सांगायला की असा नेता आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचं सर्व काम हे सुरळीत चाललेलं आहे. तुम्हाला सांगतो हा अपंग निधी आज आपण जवळजवळ 10 लाखाच्या बाबतीत आज आपण वाटप करणार आहोत. आणि हे वाटपाचं शुभारंभ आपण ज्यांचा आज वाढदिवस आहे ते आपले आदरणीय राजेंद्र यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. आणि त्यांना पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देतो. आणि असंच कार्य तुमच्या हातून घडून आणि आम्हाला अशीच संधी सेवा करण्याची मिळावी अशी अपेक्षा बाळगतो. वितरण करावं. बलराम नाईक त्या ठिकाणी करतील.
नागनाथ माने, पांडुरंग नाईक, मी पंकज प्रेरणा विक्रम, शिवाजी बाबा, आशा चंद्र सुतार मॅडम या ठिकाणी अपंग निधीचं धनादेशाचं या ठिकाणी वितरण करते। मी यांना विनंती करतो की आपल्या आहे त्याचं आपल्या सुभाष या ठिकाणी वितरण करायचं आहे। सुभाष या ठिकाणी अपंग निधीचं या ठिकाणी वितरण होत आहे। आज माझ्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत राणालने ठेवल्याबद्दल सरपंच प्रताप पाटील आणि ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पडवळ साहेब आणि सर्व ग्रामपंचायत कमिटी इथे उपस्थित असलेली सर्व कमिटी यांचं मी धन्यवाद मानतो की आजच्या या दिवशी आपण हा कार्यक्रम ठेवून एक माझा सन्मान केला। या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते, माजी सरपंच, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष आदरणीय नामदेव पाटील साहेब, माजी सरपंच राजेंद्र मडवी साहेब, माजी प्रभारी सरपंच हनुमान नाईक साहेब, बळीराम नाईक साहेब, तसेच माजी प्रभारी सरपंच पंकज पाटील, पोलीस पाटील राकेश गायकवाड, माजी सदस्य किरण बुवा नाईक, विपुल भोईर, कौस्तुभ मडवी, माजी उपसरपंच जय पाटील, अमित पाटील, देवेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश पाटील आणि माझे मित्र पंकज नाईक आणि ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, मी प्रथम ग्रामपंचायतीचे आभार मानतो की आजच्या दिवशी हा बोर्ड कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला। आजच्या दिवसामध्ये नेत्रचिकित्सा शिबिर झालं आणि आताच आम्ही त्या ठिकाणावरून आलो शाळेमधून, तर मला त्या डॉक्टरांनी सांगितलं की जवळजवळ 300 लोकांनी या ठिकाणी चष्मे घेतले आणि जवळजवळ 100 लोकांना चष्मे कमी पडले। तर त्यांनी नोंद ठेवली। त्यांना सांगितलं की ज्यांना कमी पडले त्यांचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि त्यांना देखील चष्मे आपण देऊन फोन करून बोलू। म्हणजे जवळजवळ 400 लोकांनी या ठिकाणी आज मंगळवार कामाचा दिवस असताना देखील एवढ्या लोकांचा प्रतिसाद भेटेल असं मला वाटलं नव्हतं। मी डॉक्टरांना सांगितलं किती नंबरचे चष्मे लागतील, तर त्यांनी मला 4 नंबर असे दिले, ते प्लस मध्ये दिले। प्लस 1 आहे, 1.5 आहे, 2.5 आहे, 3 आहे। परंतु त्यांनी सांगितलं की त्याच्यापेक्षा जास्त 40+ जे वयाच्या जास्त होते की जे मायनस मध्ये होते त्यांची नावं जास्त निघाली आणि त्या डॉक्टरांना माहीत नव्हतं। त्यांनी सांगितलं की माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे लोक या ठिकाणी राहणार गावामध्ये या शिबिराचा लाभ घेतील असं मला वाटलं नव्हतं। तसेच आपल्या राहणार गावामध्ये 8 अंगणवाडी आहेत। सकाळपासून आपले नामदेव पाटील साहेब असतील, त्याच्यानंतर सर्व अंगणवाड्यांना दोन्ही माझे सभापती माझ्या बरोबर आले आणि प्रत्येक अंगणवाडीची मुलं जवळजवळ 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आमची वाट पाहत होती आणि त्या ठिकाणी त्यांना कपडे वाटप आणि खाऊ वाटप असा कार्यक्रम ठेवण्यात आला। या ठिकाणी आपली ग्रामपंचायत म्हटली किंवा कुठलीही ग्रामपंचायत म्हटली तर स्वच्छता आणि विकासावर जास्त भर देतात, तर त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जो 5% अपंगांसाठी जो निधी मदतीसाठी जो दिला जातो
तो खरोखर गरजू आणि गरीब आणि त्यातल्या त्यात जे लोक 40% मला वाटतं अपंग असतात त्यांना हा निधी वितरित करण्यात येतो. ग्रामपंचायतचं मी धन्यवाद मानतो की आज आपल्या राहणार गावामध्ये आपल्या गावापेक्षा म्हणजे जे प्रॉपर आपण गाववाले आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपली 75% लोकसंख्या ही बाहेरच्या राज्यातील आहे. परंतु तरी सुद्धा ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. सर्वांना समान संधी, समान निधी आणि त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी हजर असेल तर त्यांना घरी देऊन जाऊन देतात. त्याच्या ग्रामपंचायतचं हे कार्य एक चांगलं आहे, मोलाचं कार्य आहे. सरपंचांनी आता सांगितलं प्रताप पाटीलनी की माझं आणि त्याच्यामध्ये वेगळं अपोजिट आहे. म्हणजे एखादी गोष्ट करायची झाली तर काही गोष्टी आम्हाला अधिकार असून सुद्धा आम्ही गप्प बसतो. त्याच्यात मडवीताई पण आले, आम्ही दोघं जण. परंतु प्रताप पाटील आणि आता त्यांची टीम आहे, पंकज नाईक वगैरे, उमेश पाटील आहे, मंटू आहे, हे लोक ही गोष्ट म्हणजे आपल्याला करायला पाहिजे आणि आपल्याला हे करण्याचा अधिकार आहे आणि ती ग्रामपंचायतनी केली पाहिजे ही गोष्ट ते लोक आवर्जून करताना दिसतात. तो गावचा कुठलाही विकास काम असो त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा अडथळा जरी असला आणि ती जर अत्यावश्यक सेवा असेल तर त्याच्यासाठी ही कमिटी त्याच्यासाठी तत्पर असते. मी नेहमी बघतो आता जे कार्यक्रम झाले, आता हा पण कार्यक्रम मी सरपंच असताना किंवा मधी साहेब सरपंच असताना आम्ही त्यावेळेला नामदेव पाटील साहेब माजी सरपंच असताना त्यांच्या वाढदिवसाला असा कार्यक्रम ठेवला पाहिजे असा आमच्या मनात कधी विचार नाही आला. परंतु आम्ही आता जरा यांच्यापेक्षा ज्येष्ठ झालो, परंतु त्यांनी आमचा विचार केला तर हा विचार त्यांनी त्यांच्या याच्यावर केलेला आहे की व्हायला पाहिजे. आणि असाच विचार जर झाला तर गावातल्या सर्व लोकांना कुठलाही पक्षाचा राजकारण न आणता राहणार गावातील सर्वांना एकत्र आणण्याचा एक माध्यम आहे. एकत्र आणून एकत्र गावाचा विकास कसा करता येईल, आपल्या गावात एकोपा कसा राहील, गावात शांतता कशी राहील आणि जेव्हा जेव्हा आपल्या गावावर कुठला संकट येईल तर त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करता येईल. तर हे एक आपल्याला एकत्र येण्याचं माध्यम आहे.